कालच आपण एक साऊथ सुदानचा एक व्हिडिओ केला ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की सगळ्यात मोठा करप्ट देश आहे. तर ही माहिती नेमकी येते कुठून ना ते जाणून घेऊया. कारण का हा ऑफिशियल सोर्स आहे. एक ऑर्गनायझेशन दरवर्षी जगातल्या 180 देशांना मार्क्स देते. किती चोर आहेत याचे आणि त्याच मार्क्सवर देशाची इकॉनॉमी, इन्व्हेस्टमेंट आणि फ्युचर ठरतं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही बर्लिनमध्ये हेडक्वार्टर असलेली एक इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन आहे. दरवर्षी ती करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणजे CPI जाहीर करते. 180 देशांना 0 ते 100 मध्ये मार्क्स दिले जातात. आता 0 म्हणजे सर्वाधिक करप्ट आणि 100 म्हणजे पूर्णपणे क्लीन. आता हे मार्क्स कसे ठरतात? तर वर्ल्ड बँक, IMF, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि इतर इंडिपेंडेंट सोर्सेसकडून हा डेटा गोळा केला जातो. त्यासोबतच बिझनेसमॅन असतील, अॅनालिस्ट असतील आणि कंट्रीचे एक्सपर्ट्स असतील यांचा सर्व्हे देखील घेतला जातो. आता हा सर्व्हे कशावर आहे? तर बाबा ब्रायबरी कशी आहे? पब्लिक फंड्सचा गैरवापर किती होतो? ज्युडिशियल करप्शन किती आहे? गव्हर्नमेंटची ट्रान्सपरन्सी आहे की नाही आहे? या सगळ्यावर मार्क्स ठरतात. आणि 2025च्या रिपोर्टमध्ये जगाचा ॲव्हरेज स्कोर फक्त 42 आहे. म्हणजे जगातले बहुतेक देश करप्ट आहेत. 182 पैकी 122 देश 50 पेक्षा कमी स्कोरमध्ये आहेत. सर्वात क्लीन देश कोणता असेल तर डेन्मार्क. त्याचा स्कोर आहे 89 आणि सर्वात करप्ट आपण मागे बघितल्याप्रमाणे साऊथ सुदान. स्कोर फक्त 9 होता. सोमालिया, व्हेनेझुएला, सिरिया तळाला आहेत आणि अमेरिका स्कोर आहे 64. एका दशकात 12 पॉईंटने ते घसरलेत आणि इंडियाचा स्कोर आहे 38 म्हणजे ॲव्हरेजच्याही खाली. ट्रान्सपरन्सी इंडेक्स फक्त रँकिंग नाही आहे. हे देशाचे रिपोर्ट कार्ड आहे. स्कोर कमी झाला तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट कमी होतं. टुरिस्ट कमी येतात. लोन्स महाग होतं. म्हणूनच जे देश कन्सिस्टंटली क्लीन आहेत ना, जसं की डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर, ते सगळ्यात प्रॉस्परस आहेत. करप्शन हे पॉवर्टीचं कारण नाही आहे. करप्शन हेच पॉवर्टी आहे. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा जगात काय चाललंय आणि फॉलो करून ठेवा. अजून जर केलं नसेल तर. थँक यू.